तर आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे युजेस ऑफ एलिमेंट ग्रुप 1 आणि ग्रुप 2. बरोबर आहे. त्याच्यामध्ये पाहिजे आता ग्रुप नंबर 1 आहे की नाही. ग्रुप नंबर 1 इज ए अल्कली मेटल आणि ग्रुप नंबर 2 जे अल्कलाइन अर्थ मेटल. आता ग्रुप नंबर 1 मध्ये पहा, lithium metal is used in long life batteries used in digital watches, calculator and computers. आता सगळ्यात पहिला जो लिथियम असतो आपला हे की नाही, लिथियम जो आपला एलिमेंट आहे तो सगळा मोस्टली याचा उपयोग कुठं होतो, आपली बॅटरी. आता बॅटरीमध्ये डिजिटल वॉचची बॅटरी म्हणा, कॅल्क्युलेटर, कम्प्युटर, सगळ्या प्रकारच्या बॅटरीमध्ये आपण कोणता वापरतो मेटल, दॅट इज ए लिथियम मेटल. Liquid sodium has been used for heat transfer in nuclear power station. न्यूक्लिअर पॉवर स्टेशन मध्ये लिक्विड सोडियम आपण याचा उपयोग करतो हे की नाही, ट्रान्सफर म्हणून कशामध्ये, न्यूक्लिअर पॉवर स्टेशन मध्ये. त्यानंतर आहे पोटॅशियम क्लोराइड इज यूज ॲज ए फर्टिलायझर. पोटॅशियमचा उपयोग कुठं करतो आपण, खतामध्ये हे की नाही. पोटॅशियम क्लोराइड इज यूज ॲज ए फर्टिलायझर. त्याच्यानंतर potassium is used in manufacturing potassium superoxide KO2 for oxygen generator. It is a good absorbent of carbon dioxide. हे बघा, पोटॅशियम इज यूज आहे मॅन्युफॅक्चर ऑफ पोटॅशियम सुपर ऑक्साईड. पोटॅशियम सुपर ऑक्साईड तयार करण्यासाठी सुद्धा पोटॅशियमचा उपयोग होतो फॉर ऑक्सिजन जनरेटर म्हणून, आणि इथे गुड ॲब्झॉर्बंट ऑफ कार्बन डायऑक्साइड. हा काय आहे, गुड ॲब्झॉर्बंट ऑफ कार्बन डायऑक्साइड. सीसीएम इज यूज इन फोटो इलेक्ट्रिक सेल. त्यानंतर पुढचा यूज आहे सीसीएम. सीसीएमचा उपयोग कुठं करतो आपण, इट इज ए यूज इन फोटो इलेक्ट्रिक सेल. तर हे झाले आपले ग्रुप नंबर 1. आता ग्रुप नंबर 2 पहा, बेरिलियम. बेरिलियम इज यूज ॲज ए मॉडरेटर इन न्यूक्लिअर रिएक्टर. आता न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये मॉडरेटरचं काम करतो कोणता, आपला बेरिलियम. बरोबर आहे. दुसरा आहे alloy of magnesium and aluminum is widely used in structural material and in aircraft. alloy म्हणजे संमिश्रित धातू, मॅग्नेशियम आणि अल्युमिनियम. याचा कशा उपयोग होतो आपल्याला, स्ट्रक्चरल मटेरियल ऑफ एअरक्राफ्ट. एअरक्राफ्ट म्हणजे विमान आहे की नाही, विमानाचं साहित्य तयार करण्यासाठी. त्याच्यानंतर आहे calcium ion are important ingredient in biological system, essential for healthy growth of bone and teeth. आता आपल्याला माहितीच आहे कॅल्शियम इज, आता कॅल्शियम कशामध्ये असतं, आपल्या बोन मध्ये, हाडामध्ये असतो हे की नाही. हा काय करतो, एक इम्पॉर्टंट इंग्रेडियंट इन बायोलॉजिकल सिस्टीम, इसेन्शियल फॉर हेल्दी ग्रोथ ऑफ बोन आणि टीथ. म्हणजे हाडं आणि दात बळकट करण्यासाठी याच्यामध्ये काय असतो, कॅल्शियम असतो. बरोबर आहे. पुढचं बेरियम सल्फेट इज यूज इन मेडिसिन ॲज बेरियम मेटल फॉर इंटेस्टियल एक्सरे. बेरियम सल्फेटचा उपयोग करतो मेडिसिन मध्ये, करतो आपण कशामध्ये, इंटेस्टियल एक्सरे मध्ये. त्याच्यानंतर पुढचं आहे आता रेडियम. रेडियम इज यूज इन रेडिओथेरपी फॉर कॅन्सर ट्रीटमेंट. रेडियमचा उपयोग आपण कशामध्ये करतो, कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये. तर अशा प्रकारे आपण पाहिले ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2. आता पुढचा पॉईंट आपला बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स ऑफ ग्रुप ऑफ एलिमेंट ऑफ ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप 2. हे कशामध्ये पाहिजे आपल्याला, इट इज अ बायोलॉजिकल इम्पॉर्टन्स. सोडियम आयन इज प्रेझेंट ॲज द लार्जेस्ट सप्लाय ऑफ ऑल एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड्स. These fluids provide medium for transporting nutrition to the cell. आता सोडियम आयन हा कुठं प्रेझेंट असतो, सोडियम आयन इज प्रेझेंट ॲज अ लार्जेस्ट सप्लाय इन ऑल extracellular fluid. This fluid provide medium transporting nutrient to the cell. म्हणजे एक पोषक तत्वाचं काम आहे की नाही. सगळ्या जे काही आपल्या एक्स्ट्रा न्यूक्लिअर सेल असतात त्या सेलमध्ये सगळ्या प्रकारचं न्यूट्रिशन पोहोचायचं काम कोण करतं, सोडियम आयन आहे की नाही. त्यानंतर दुसरा आहे द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम आयन इन एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड regulate to the flow of water across
मेम्ब्रेन. दुसऱ्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोडियम आयन इन एक्स्ट्रासेल्युलर फ्लुइड रेग्युलेट करतं काय फ्लो ऑफ वॉटर अक्रॉस द मेम्ब्रेन. त्याच्यामध्ये वॉटर अक्रॉस मेम्ब्रेनचं सुद्धा काम महत्वाचं कशाचं आहे आपलं सोडियमचं आहे. त्याच्यानंतर आहे सोडियम आयन पार्टिसिपेट इन द ट्रान्समिशन ऑफ नर्व सिग्नल. सोडियम आयन नर्व सिग्नलचं सुद्धा महत्वाचं काम करतं है की नाही. सोडियम आयन प्रेसिपिटेट इन द ट्रान्समिशन ऑफ नर्व सिग्नल. नर्व सिग्नल मध्ये सुद्धा सोडियमचा आपण उपयोग करतो. त्याच्यानंतर हे पोटॅशियम आयन आर द मोस्ट अबंडंट आयन्स विदिन सेल. These are required for maximum efficiency in the synthesis of protein and also in oxidation of glucose. त्यानंतर पोटॅशियम है की नाही. पोटॅशियम काय आहे मोस्ट अबंडंट आयन विथ द सेल. सेलमध्ये काय आहे पोटॅशियम आहे मोठ्या प्रमाणातला आयन आहे. These are required for the maximum efficiency in the synthesis of protein. प्रोटीन सिंथेसिस मध्ये हे काय मॅक्झिमम इफिशियन्सी हे की नाही कार्यक्षम करतात. ऑल्सो इन ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करण्यासाठी सुद्धा आपण कशाचा उपयोग करतो पोटॅशियमचा. बरोबर. त्याच्यानंतर आता ग्रुप नंबर 2 बघा. आता ग्रुप नंबर 2 मध्ये Mg2+ आयन आर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्लोरोफिल इन ग्रीन प्लांट है की नाही. Mg2+ आयन आर द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्लोरोफिल इन ग्रीन प्लांट. आता आपलं जे काय पान असतं जे काय लीफ असतं त्याच्यामध्ये काय असतं क्लोरोफिल. त्याला कलर कशामुळे येतं क्लोरोफिल मध्ये. आणि क्लोरोफिल कशामुळे होत आहे Mg2+ आयन है की नाही. इट्स इम्पॉर्टंट पार्ट ऑफ क्लोरोफिल. नंतर Mg2+ आयन प्ले एन इम्पॉर्टंट रोल इन द ब्रेकेज ऑफ ग्लुकोज and fat molecule in synthesis of protein with enzyme in the regulate of cholesterol level. आता याच्यामध्ये हे महत्वाचं काम काय करतं ब्रेकेज ऑफ ग्लुकोज अँड फॅट मॉलिक्यूल है की नाही. फॅट आणि ग्लुकोज मॉलिक्यूल मध्ये काय करते ब्रेकेज करतं आणि सिंथेसिस ऑफ प्रोटीन विथ एन्झाईम इन द रेग्युलेट कोलेस्ट्रॉल लेवल. सिंथेसिस कसं करतं ते प्रोटीन विथ एन्झाईम इन रेग्युलेशन ऑफ कोलेस्ट्रॉल लेवल. कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रित करण्याचं काम काय कोण करतं आपलं Mg2+ आयन. त्याच्यानंतर पुढचं आपलं कॅल्शियम. Ca2+ आयन आर द इम्पॉर्टंट फॉर बोन्स अँड टीथ ॲज ॲपेटाइट है. Ca2+ आयन कॅल्शियम 2+ आयन इज आर इम्पॉर्टंट फॉर बोन आणि टीथ आपले हाडं आणि दातामध्ये हे की नाही ॲज अ ॲपेटाइट फॉर्म मध्ये. Ca3PO4 2 टाइम है की नाही. Ca3PO4 ॲज 2 टाइम इट्स ए ॲपेटाइट. त्यानंतर पुढचं आहे Ca2+ आयन प्ले इम्पॉर्टंट रोल इन द ब्लड क्लॉटिंग. आपलं जे काय ब्लड आहे की नाही ते समजा कुठं जखम झाल्यानंतर इमिजिएटली ब्लड क्लॉटिंग काम क्लॉट करण्याचं काम कोण करतं Ca2 आयन ॲज अ प्ले इम्पॉर्टंट रोल इन ब्लड क्लॉटिंग. त्यानंतर पुढचं आहे Ca2+ आयन आर रिक्वायर्ड फॉर द कॉन्ट्रॅक्शन अँड स्ट्रेचिंग ऑफ मसल है की नाही. आपले मसल आकुंचन पावणे किंवा प्रसरण पावणे रिक्वायर्ड फॉर कॉन्ट्रॅक्शन याचं काम कोण करतं मसल स्ट्रेचिंगचं Ca2+ आयन. त्यानंतर आहे Ca2+ आयन आर ऑल्सो रिक्वायर्ड टू मेंटेन द रेग्युलर ब्रेथिंग ऑफ हार्ट. आता रेग्युलर ब्रेथिंग म्हणजे काय म्हणतो आपण त्याला जे काय आपलं काय कॅल्शियम आहे. कॅल्शियम इज ए रेग्युलर ब्रेथिंग ऑफ हार्टमध्ये सुद्धा आपल्याला काय रेग्युलर बिटिंग करण्याचं काम कोण करतं आपलं कॅल्शियम करतं हे की नाही. तर आपले इतके सगळे प्रकारचे सोडियम आहे. आपण सोडियम पाहिला त्याच्यात पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम है की नाही. हे अतिशय महत्वाचे एलिमेंट आहे की जे आपल्याला बायोलॉजिकलमध्ये याचा बायोलॉजिकल इम्पॉर्टंट म्हणून आपण याचा उपयोग करतो. हे काय ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 मध्ये. त्यानंतर इकडे सुद्धा आपण एलिमेंट लिथियम आणि बेरिलियम कॅल्शियम
याचा सुद्धा आपण व्यवस्थितपणे अभ्यास या ठिकाणी या लेक्चरमध्ये केला. आता याच्यानंतर पुढचं आहे आपलं सम इम्पॉर्टंट कंपाऊंड ऑफ एलिमेंट एस ब्लॉक, दॅट इज सोडियम कार्बोनेट, वॉशिंग सोडा अँड सम अदर. They will discuss in next lecture. Okay.